नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलानं दिनांक 8 जानेवारी रोजी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून फरार गुन्ह्यातील 150 आरोपींना गजाआड करून अवैध शस्त्राचा साठा जप्त केला आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हेगारांच्या घरावर झाडाझडती घेण्यात आली. परभणी शहरामध्ये महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे. या अनुषंगानं जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था हे कायम राहावी यासाठी पोलीस विभागाच्या वतीनं आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 8 जानेवारी रोजी पहाटे 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. यात वॉरंट आणि गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या 150 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली असता शेख जावेद शेख साहेब लाला, सोनू सिंग पूनम सिंग टाक, माखन सिंग पूनम सिंग टाक यांच्या ताब्यातून 4 तलवारी आणि 1 खंजीर जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात 2 विभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी, 25 अधिकारी अंमलदार तसेच 19 पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी, त्यांचे दुय्यम अधिकारी आणि 190 पोलीस अंमलदारांच्या सक्रिय सहभागातून हे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. परभणी शहर महापालिका निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही समाजकंटकानं कायद्यात हातात घेऊ नये, अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस दलाने दिला आहे. जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कारवाईमुळे आरोपी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे हे चांगलेच दणाणले आहेत. अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पोक्सो कायद्याअंतर्गत 10 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या संदर्भात बोरी पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. आरोपी शिवप्रसाद संभाजी भोसले, राहणार बाणेगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, हा पीडित मुलीच्या वडिलांना वाहन शिकवण्याच्या हेतूने त्यांच्या घरी येत होता. नंतर आरोपी भोसले यांनी वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत सदर मुलीला अन्य गावी पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिला हैदराबाद या ठिकाणी मित्राच्या घरी नेले होते. मात्र मित्रांनी त्यांना आश्रय न देता ही बाब पोलिसांना कळवली आणि पीडित तिला पोलिसाच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी बोरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश NR नाईकवाडी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी बाजू मांडून एकूण 9 साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर 8 जानेवारी रोजी या प्रकरणी निकाल देण्यात आला. आरोपी शिवप्रसाद संभाजी भोसले यास पोक्सो कलम 4 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास आणि 2 महिने साधा कारावास आणि इतर शिक्षा सुनावण्यात आल्या. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानेश्वर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलीस हवालदार हरिकिशन गायकवाड, महिला पोलीस हवालदार वंदना आदोडे तसेच प्रमोद सूर्यवंशी यांनी या खटल्यात काम पाहिलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.